अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दोनही मुली गीता आणि योगिता या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार या दोनही बहिणी कोट्याधीश असल्याचं आता स्पष्ट होत आहे। खरं तर अखिल भारतीय सेना पक्षातर्फे 42 वर्षीय गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 212 मधून तर त्यांची 37 वर्षीय बहीण योगिता यांनी प्रभाग 207 मधून उमेदवारी अर्ज भरलाय। हे दोनही प्रभाग भायखळा विभागात आहेत। गीता यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 7 कोटी 26 लाख रुपये असलेली जाहीर केली आहे। यात गीता यांच्या स्वतःच्या मालकीचं 1000 ग्रॅम सोने आणि चांदीचे दागिने आहेत, तर त्यांच्या पतीकडे 500 ग्रॅम दागिने आहेत। तसंच गीता यांच्या नावावर 30 लाख रुपयांची मर्सिडीज ही 2023 मध्ये घेतली आहे, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। विशेष म्हणजे 2019 मध्ये गीता यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांनी त्यांचे स्थावर आणि जंगम मालमत्ता 3 कोटी 37 लाख रुपये जाहीर केलेली आणि यावरून गेल्या 6 वर्षात त्यांची संपत्ती दुपटीनं वाढल्याचं स्पष्ट होत आहे। तर गीता यांचं शिक्षण SSC पर्यंत झालंय 10वी, तर योगिता यांचं शिक्षण MA पर्यंत झालंय। योगिता यांनी जंगम आणि स्थावर मालमत्ता 3 कोटी 65 लाख रुपये जाहीर केली आहे। यात 750 ग्रॅम दागिने आणि त्यांच्या पतीच्या नावावर एक BMW कार आणि 250 ग्रॅम दागिने असल्याचं नमूद केलंय। अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून गवळी कुटुंबाचा मुंबईच्या राजकारणात आज सुद्धा मोठा प्रभाव आहे। खास करून भायखळा आणि मध्य मुंबईच्या काही भागांमध्ये गवळी कुटुंबाचा मोठा जनाधार आहे। गीता गवळी यांनी यापूर्वी नगरसेविका म्हणून काम केले आणि त्यामुळेच त्यांची स्थानिक पातळीवर सुद्धा चांगली ओळख आहे। तर दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे 3 नातेवाईक वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात आहेत। सगळ्यात आधी त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे प्रभाग क्रमांक 224 मधून लढतायत। त्यांची स्थावर मालमत्ता आहे 42,44,000 रुपयांची। नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता या प्रभाग 225 मधून रिंगणात आहेत आणि त्यांची मालमत्ता आहे 6,36,000 रुपये। त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे 6,205 रुपये, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। हर्षिता या MBA आणि MS झालेल्या आहेत आणि नार्वेकर यांची बहीण डॉक्टर गौरवी शिवलकर या प्रभाग 227 मधून रिंगणात आहेत। त्यांची संपत्ती आहे 1 कोटी 36 लाख रुपये। शिंदे सेनेचे माजी आमदार सुधा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर प्रभाग 194 मधून लढतोय। त्यांची संपत्ती आहे 46 कोटी 59 लाख रुपये। समाधान यांची बहीण प्रिया सरवणकर प्रभाग 191 मधून लढतात आणि त्यांची संपत्ती आहे 12 कोटी 16 लाख रुपये। पालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप उमेदवार रवी राजा त्यांची संपत्ती आहे 10 कोटी 12 लाख रुपये। तर राष्ट्रवादीचे आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची बहीण आणि 168च्या उमेदवार डॉक्टर सईदा खान या भूलतज्ञ असून त्यांची मालमत्ता 13 कोटी 11 लाख इतकी आहे। त्यांचा भाऊ कप्तान मलिक 165 प्रभागातून उमेदवार आहे आणि ते 10वी पास आहेत आणि त्यांची एकूण मालमत्ता 3 कोटी 44 लाख रुपये। प्रभाग क्रमांक 170 मधून कप्तान मलिक यांच्या सून बुशरा मलिक या रिंगणात आहेत आणि त्यांच्याकडे सुमारे 2 कोटी 63 लाख रुपयांची मालमत्ता आहे। प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची या मालमत्तेची माहितीही समोर आली आहे। याविषयी या आकड्यांविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।